नमस्कार. मी मुकुंद भालेराव तुम्हा सर्वांचे शिवसंकल्पमस्तू या यूट्यूब वाहिनीवर मनःपूर्वक स्वागत करतो. यापूर्वीही या माझ्या शिवसंकल्पमस्तू यूट्यूब वाहिनीवर तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर दृश्यश्राव्य संचिका पाहिलेल्या आहेत. आज मी एकदम वेगळ्या विषयावर बोलणार आहे. नुकताच वर्तमानपत्रात मी एक लेख वाचला. वाचनाचा ध्यास, सूत्रपाठाची आस. तो लिहिला आहे प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी. त्यांचे आणि माझे आडनाव जरी एक असले तरीही मी त्यांना केव्हाही भेटलेलो नाही किंवा आमचा कधी वैयक्तिक परिचय देखील आजपर्यंत झालेला नाही. ते लेखक व कवी आहेत एवढेच फक्त मला माहिती आहे. वर नमूद केलेला लेख हा केवळ एक वैचारिक लेख नाहीये, तर तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा आहे. या वयात सर्वसाधारणपणे मुलं शाळेत असताना गोष्टीची पुस्तके, हास्यकथा वाचतात. जसे पूर्वी माझ्या लहानपणी आम्ही चांदोबा वाचायचो. तर अशा बालवयात प्राध्यापक इंद्रजित यांनी सूत्रपाठ ह्या तत्वज्ञानाच्या ग्रंथाचा अभ्यास करावा, ही खरोखरच आश्चर्यकारक आणि अनुकरणीय गोष्ट आहे. त्यांचा जन्म जरी महानुभाव कुटुंबात झाला असला तरीही सुद्धा हे कौतुकास्पद आहेच. कारण अनेक घरात आईवडिलांचा वारसा मुले पुढे चालवतातच असं नाही, पण सर्वसामान्यपणे राजकारण मात्र त्याला अपवाद नक्की आहे. भारतीय दर्शनशास्त्रात दोन प्रकारची दर्शने आहेत. दर्शनशास्त्र म्हणजे तत्वज्ञान. पहिलं आहे वैदिक व दुसरे आहे अवैदिक दर्शन. त्यापैकी वैदिक दर्शन म्हणजे ते दर्शन किंवा ती दर्शने जी वेदांना प्रामाण्य म्हणून मानतात, व अवैदिक दर्शने म्हणजे जी वेदांना मानतच नाहीत. त्यातील वैदिक दर्शनांमध्ये सांख्य दर्शन, न्याय वैशेषिक दर्शन, योग दर्शन, जैमिनी दर्शन, पाणिनी दर्शन, श्री पूर्ण प्रज्ञा दर्शन, श्री रामानुज दर्शन, श्री वल्लभ दर्शन, श्री महेश्वर दर्शन, श्रीनाथ संप्रदाय आणि श्री शंकराद्वैत दर्शन अशा प्रकारची ही वैदिक दर्शन आहेत. अवैदिक दर्शनांमध्ये चारवाक दर्शन, बौद्ध दर्शन, जैन दर्शन व महानुभाव दर्शन यांचा समावेश होतो. अर्थातच महानुभाव दर्शन हे अवैदिक दर्शन आहे, म्हणजे ते वेदप्रामाण्य मानत नाही. चारवाक दर्शनाचा भौतिक किंवा ऐहिक सुखांचा आग्रह सर्वांच्याच परिचयाचा आहे. ते अवैदिक दर्शन असून सुद्धा त्याचा अभ्यास जगभर होतच असतो. भारतीय सनातन संस्कृती याकरताच महान आहे की तिच्यात सर्व मतांतरांना वाव आहे. केवळ वेदांना मानताच ती दर्शने महान व स्वीकार्य असे नाहीये. सर्वांना समान अधिकार व स्वातंत्र्य आहे. भारतात समानता ही काही सर्वप्रथम भारताची राज्यघटना 1949 साली स्वीकृत केल्यानंतरच 14व्या कलमानुसार आली, हे असं मात्र नाहीये. तर फार पूर्वीपासून समानता ही भारतामध्ये नांदतच आहे. सहज आठवले म्हणून सांगतो की आपण आस्तिक आणि नास्तिक असे दोन शब्द आपल्या दररोजच्या व्यवहारात वापरत असतो. पण त्याचा संबंध देवाला मानणे किंवा देवळात जाणे किंवा पूजा करणे याच्याशी मुळीच नाहीये. आस्तिक याचा खरा अर्थ असा आहे की जो वेदांना मानतो तो आस्तिक आणि जो वेदांना मानत नाही तो नास्तिक. देव, मूर्तीपूजा, व्रत, वैकल्ये ह्या उपासनेच्या पद्धती आहेत. आपल्या सनातन धर्मात तर 9 प्रकारे भक्ती करण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. तेव्हा आस्तिक असण्याचा व देवाचे अस्तित्व मानण्याचा व त्याची भक्ती करण्याचा आस्तिक असण्याशी काडी मात्रही संबंध नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. महानुभाव दर्शनामध्ये लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, रत्नमाला स्तोत्र, आचारमालिका व विचारमालिका हे प्रमुख ग्रंथ आहेत. वास्तविकपणे सूत्रपाठ व दृष्टांतपाठ हा लीळाचरित्राचाच भाग आहे, परंतु त्यातील तत्वज्ञान विषयक सूत्रांना एकत्र करून सूत्रपाठ व चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील अनुभवांचे विवरण एकत्र करून दृष्टांतपाठ केशवराज बास यांनी तयार केले. अर्थातच मूळ लीळाचरित्र समजण्यास
त्यामुळे सर्वसामान्य जो महानुभाव पंथाशी जोडलेला आहे त्याला समजून घेण्यास, अभ्यास करण्यास व त्यातील ज्ञान प्राप्त करण्यास सोपे झालेले आहे. महानुभाव पंथाचे वाङ्मय गुप्त राहावे, किंबहुना शुद्ध स्वरूपात राहावे. याकरता असेल कदाचित ते सर्व वाङ्मय सांकेतिक लिपी स्वरूपात लिहून जतन करण्यात आलेले. ज्या लिपीत ते सर्व ग्रंथ लिहिलेले आहेत त्या लिपीला बऱ्याच नावांनी ओळखतात, जसे सकळ लिपी, सुंदरी लिपी, पारमांगल्य लिपी, अंकलिपी अथवा वैरलिपी असंही संबोधण्यात येते. ग्रंथाचे स्वरूप शुद्ध अबाधित राखणे हा त्यामागील उद्देश पत्न्यासारखा आहे. माझे असे वाचण्यात आलेले आहे की नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर व्ही कोलते यांनी या बाबतीमध्ये म्हणजे महानुभाव पंथाच्या ग्रंथसंपदेच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचे योगदान दिलेले आहे. आपला मुद्दा किंवा विषय इथे जरा वेगळा आहे. तो असा आहे की प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी बालपणात सूत्रपाठ वाचण्याकरता वेगळी लिपी शिकण्याचा, जसे हल्ली शिवकालीन मोडी लिपी खूप कमी लोक वाचू शकतात किंवा लिहू शकतात, त्याचप्रमाणे सूत्रपाठ ज्या लिपीत लिहिलेला आहे ती लिपी वेगळी आहे. असे म्हणतात की प्राथमिक शिक्षण घेत असताना म्हणजे बालवयात कुठलीही भाषा लवकर शिकता येते व त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण शिशुवयातच जी भाषा आपल्या घरात सगळे बोलत असतात ती सहजपणे बोलायला शिकतो. त्यावेळी आपल्याला त्या भाषेचे व्याकरण जसे की कर्ता, कर्म, क्रियापद किंवा काळ, लिंग, वचन काही माहीत नसते व शिकविल्या पण जात नाही, तरीही पण आपण ती भाषा बोलायला शिकतो. कदाचित घरात महानुभाव पंथाचे वातावरण असल्यामुळे असेल, पण तरीही प्राध्यापक इंद्रजित यांचे त्या बालवयात चक्रधर स्वामींची व नंतर केशीराज बास यांनी संकलित व संपादित केलेली तत्वज्ञानात्मक सूत्र शिकणे, त्याची पोथी मिळविण्याकरता त्यांच्या शिक्षिका खुशालबाई यांना विनंती करणे व त्याकरता त्या काळात 20 रुपये संचयनीमधून मिळविण्याकरता म्हणजे काढण्याकरता शिक्षकाबरोबर व नंतर मुख्याध्यापकाबरोबर संवाद साधणे या सामान्य गोष्टी अजिबात नाही. इतकी उत्सुकता, इतकी ओढ, इतकी ज्ञानलालसा, इतका तो विषय आत्मसात करण्याचा ध्यास खरोखर विरळाच म्हणावा लागेल, नाही का? अवधूतवर गुरुजी आणि देशपांडे मुख्याध्यापकांकडे निर्भयपणे जाऊन आत्मविश्वासाने पण विनम्रपणे आपली ज्ञानसाधना किती पक्की आहे हे पटवून देण्यातील त्यांचे कसब व कौशल्य हे वाखाणण्यासारखे नक्कीच आहे. आजच्या युगात सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष, तरुण, बाल, प्रौढ वाचतातच कुठे? फार तर वर्तमानपत्र वाचत असतील, फार फार तर हल्ली टॅबलेट किंवा मोबाईलवर PDF स्वरूपात वाचत असतात. वाचनालयात जाऊन वाचणे तर जवळपास इतिहास जमाच झालेले आणि विकत घेऊन कोण वाचतं? मला तर वाटतं क्रमिक म्हणजे अकॅडमिक पुस्तकांपुरतेच विकत घेऊन वाचणं राहिलेलं असावं. पुस्तकांचा विषय वर्तमानपत्रात, साहित्य संमेलनाच्या वेळी, ग्रंथदिंडी इतकाच उरलेला आहे. प्रश्न असे आहे, महत्वाचे प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आपण काही वाचतो का? काय वाचतो आपण? कोणत्या भाषेतील साहित्य वाचतो? आपल्याला आपल्या मातृभाषेतील उत्कृष्ट ग्रंथ माहीत आहेत का? आपण वर्षात किमान एक तरी पुस्तक वाचतो का? आपल्या कुटुंबामध्ये वाचन संस्कृती ही जिवंत आहे का? हे प्रश्न आपण आपल्या मनाला विचारले पाहिजेत. ह्या पार्श्वभूमीवर इतक्या लहान वयात महानुभाव पंथाची ती गुप्त व अवघड लिपी शिकणे व त्या माध्यमातून महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याकरता सूत्रपाठ पोथी त्या काळात 20 रुपयांना व तेही कुणालाही न मागता विकत घेणे, वाचणे व त्याचा अभ्यास करणे अपवादात्मकच म्हटले पाहिजे. मला तर त्यांनी लिहिलेला आत्मानुभव अतिशय भावला, खूप आवडला. त्यांचे त्याकरता मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी भविष्यात देखील असेच स्फूर्तिदायक लिखाण करत राहावे याकरता अनेक शुभेच्छा. ही अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबतो. मला वाटते ही दृकश्राव्य संचयिका तुम्हाला नक्की आवडली असणार. कृपया बेल आयकॉन व लाईक चिन्हाला स्पर्श करा.
जर का तुम्ही आतापर्यंत शिवसंकल्प वस्तू या वाहिनीला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ राहा, शांत राहा व आनंदी राहा. चिंता मुळीच करू नका. धन्यवाद.